सांगितलं 33 परत सांगत बसली आहे. अरे तसं नव्हतं, एवढ्या लांब मुंबईला पहिल्यांदा एसटीनं जातोय. रस्त्यात चहा प्यायला उतरला तर गाडी सुटायच्यात गाडीच बस. कशाला ग? नाही तर गाडी जायची निघून आणि तू बसतील अडकून. हे बघ, कंडक्टरला घेऊन जातो बरोबर चहा प्यायला, मग तर झालं. होय. आणि हे बघ, काय मुंबईत रस्त्यात मोटार गाड्याची लई गर्दी असते म्हणून. बघितलं मी ते फोटो. तेव्हा जपून रस्ता वळणायचा. हळू जातो हळू. आणि पावला पावलाला तिथल्या नटारंग्या शिरी देया पडदा बनवून हिडत्या. काही सांगतीस काय माझी चंग? त्यांच्या नादा बिदाला लागशील. काहीतरी तुझं राधे. अगं किती काळजी घेशील माझी? बायकांचं मन तुला नाही समजायचं. अगं ते कळतंय म्हणून तरी धाडस करायला मी मुंबईला जातोय. अरे होय, मुंबई कधी बघितली नाहीस म्हणून सांगते. अगं मुंबई मी कशाला बघायला पाहिजे? वज्राजला पकडून दिल्यावर सगळी मुंबई येणे पिपाणीला मला बघायला येणार. एसटी आली, येळेवर आली, कमाल आहे. येडे पिपाणीला बरोबर करून घ्या. चला उतरा लवकर. चल चल चल, लक्ष लवकर. येतो का मी? काळजी घे स्वतःची. येतो हो. आता काय राहिलं? लाडवाचा डबा राहिला ना. अरे हो, विसरलोच मी. तुझी आठवण झाली की एक एक लाडू खात जाय ना. पण काय कर आज एका दिवसात सगळे लाडू संपले तर काय करायचं गो? संपलं का? अजून सुरुवात कुठे केली? लाडवाच नाही बोलण्याचा. संपतंय की. आईला असली एडी भेटणार म्हणून एडी पिपाणीला गाडी थांबवत नाही मी. हे येडा कोणाला म्हणतो? खाली उतर. लई का होत आता दिवस झाला मिळत नाही म्हणून बाहेर का होतंय? आम्हाला शिकवतोय. कळलं लई का म्हाताऱ्या चल लवकर. आईला पोरं घराबाहेर काढतात आणि गाव फिरत बसतात. अगं राजे, येतो का? येतो जीवाला जपून राहा का? आणि हे बघ, आता काय राहिलं ग? गेल्याबरोबर लगोलग पचुरली त्याला मुंबईला मिळाली ती विसरशील म्हणून सांगितलं. राजे तू रडू दे, मला पण रडू. खाली उतरी लावतो राजे, मी लैला मजनू. आता तर संपलं का? लई लावतो भगवंत माणूस ह्याच्यावर चहा प्यायला जाणार नाही. राजे तू काळजी करू नको, मी येतो राजे. येतो राजे. मारला मार माहिती घाबरलो मला. त्याला बॉडी कशी आपली रस्ता काय 2 मजली चालणारी बिल्डिंग असेल ती आपल्याला मोठी आहे. रस्ता कशी राहतात माणसं कळत नाही. गाड्यात जास्त दिसतात, माणसं दिसतात. कसे दिले लाडू? इकडे ठेवलेले लाडू वा पुढं. माझ्या राधेन दिलेले लाडू आहेत ते. 1 2 3 4 आईला लाडू संपायला आलं तरी भोजरात काय गावं ना. आता एवढ्या मुंबईत भोजरातला हुडकायचं तरी कुठं? माणसांची गर्दी बापरे बाप. एखादा फोटो गावला असता बरोबर हुडकलं असतं त्याला. पण फोटो गावायचा कुठं? आणि हे भोजनाचे फोटो हा पक्का बहुरूपी आहे. वेश बदलण्यात आणि नावं बदलण्यात एकदम पटाईत. लोकांना हातोहात बनवतो. काय बाजीराव, ओळख लागते का? ओळख लागते का? ओळख लागते का? ओळख लागते का? हा भोजराज नाही. काय बोलताय? आमचा लक्ष आहे साहेब. कोण लक्षा? हा भोजराजच आहे. नाही साहेब, हे लक्ष आमच्या गावचा रोज पाहतोय मी याला. नाही, हा भोजराजच आहे. त्याचेच फोटो घे. हा भोजराज असेल तर याला पकडायचं कारणच नाही. म्हणजे? अहो आमच्या घरातच आहे, समजा ना. काहीतरी काय बोलताय? नॉनसेन्स. नाही साहेब, तुमचं म्हणणं खरं असेल. लक्ष नाव घेऊन आमच्या गावात राहिला असत. बदमाश लेखाचा. मग तिथं काही हनगडे केल्या? केले तर मग माझ्या पोरीला नारायला लावले त्यानं. त्या तर तो पटाईच आहे. आले वाटतं राजे सर. कम ऑन डार्लिंग.
या 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 राजेसाहेब या. आपले दागिने तयार आहेत बघा राणी साहेब. फॅन्टॅस्टिक. आवडला डार्लिंग. ओ येस. बिल किती झालं? 3,40,000 रुपये. चेक दिला तर चालेल? हो. आपला चेक न चालायला काय झालं? 4 लाखाचा आहे. घरून काढलाय. उरलेले पैसे पुढच्या खरेदीला ऍडजस्ट करू. ओके, जशी आपली आज्ञा. थँक्यू. घ्या राणी सर. बाय. भोजराज मेलो. ठार मेलो. आता तर पळाला असणार. पोलीस चौकीला फोन केला पाहिजे. हॅलो पोलीस स्टेशन. थांबव. आई ग रस्त्या कटकटी ह्याच्यात काय भानगड. चला रे. या हवालदार साहेब या. काय झालं? हवालदार साहेब बरबाद झालो, लुटलो गेलो. भोजराजनं मला 4 लाखाला फसवलं. हा बघा कोरा चेक माझ्या हातात ठेवला. थांबा, हाच होता का तो? हा तो माणूस. अहो चंदनवाडचा राजा बनून आला होता. त्यानं लुटलो मला. हवालदार कुठला राजा? वेश बदलण्यात फार पटायचंय तो. काय झालं काय? आमचं बाजीराव. बसा, आमच्या गावचं बाजीराव आहेत ते. अहो बाजीराव, मी आलो बाजीराव. बाजीराव, काय झालं काय? हाच होता का तो? हाच माणूस कपडे बदलून आलाय. पकडा त्याला. पिस्तूल काढतोय. घाबरू नका, मी आहे. लक्षा खिशात काय आहे? काय नाही, ते भूक लागली का नाही म्हणून चणे खातोय. या बघा. हा चणे खातोस काय? घ्या. मला वाटलं तुम्हाला बी भूक लागणार. घ्या. काकी. चणे काय? काय करताय? चणे खातो ना. मला कशाला बेड्या? तू लक्षात नाही, तू भोजराज आहेस. भोजराज? हो. कोण भोजराज? हा बघ तुझा फोटो. हा भोजराजचा फोटो? हो, म्हणजे तुझाच फोटो. बापरे, मी मेलो. आई शपथ सांगतो मी भोजराज काय नाही. शपथ नाही. आणि टका गाडीत बाजीराव कुठलं बसून पोलीस कचेरीत बोंबलत. माझा ऐका. माझ्या हातावर तुरी देत होता, पण मी बरोबर पकडून सांडला या भोजराजला. अहो साहेब, मी भोजराज नाही. मी लक्षावर. आई शपथ. चूप. तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. यांचं डोकं फिरलंय. साहेब, ही याची सगळी बनवा बनवी आहे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. ह्योच भोजराज आहे. अहो पक्का बनेल. माझ्या गावात असून याच्या भानगडीचा पत्ता लागला नाही. बघा बाजीराव, मला पकडून तुम्ही भोजराजला पकडलं म्हणून 1 लाख रुपयांनी सोन्याचं पदक घ्याल, पण ते तुम्हाला परत करावं लागेल. खोटं पटणार नाही सांगून ठेवतो. त्यांना नाही बोलत, मला बोलतात. वा बाजीराव, तुम्ही फार मोठी कामगिरी केली. त्यांनी कसली कामगिरी बोंबलं ते याला हे पण त्यातलं. आपल्या डिपार्टमेंटची शान वाढवली. शान वाढली. डिपार्टमेंटची शान वाढली. कुणामुळं माहितीये का? कुणामुळं? माझ्यामुळं. भोजराजला पकडलं, मला पकडलं. मूर्ख कुठले. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.